महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी नेतृत्वाने आचारसंहिता भंग केली असल्याने याबाबत कारवाई करण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्तांना देण्यात आले आहे। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय बंगल्यावर पक्षाच्या बैठका घेण्यात येत असून त्याचे पुरावे आयुक्तांना यावेळी देण्यात आले आहेत। बहिणाई बाबतचा जाहिरातीचाही या आचारसंहिता भंगात राष्ट्रवादीने आरोप केला आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे अशी वृत्तपत्रामध्ये ठरावाची जाहिरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आली असून त्यात जाहिरातीत संबंधित पक्षांच्या नेत्यांचे फोटो, पक्षाचे कमळ हे चिन्ह जाणीवपूर्वक टाकण्यात आले असून या जाहिरातदारांकडून आचारसंहितेचा भंग झालेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे। यासह जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या शासकीय निवासस्थानाचा जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बंगल्याचा पक्षाच्या बैठकीसाठी आणि उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात बैठकी होत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहने लावण्यात आल्या असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे। जळगाव शहरातील राष्ट्रीयकृत बँका तसेच शहरामधील पेट्रोल पंप या ठिकाणी कॅशलेस मशीन्स आणि महिलांना गॅस वितरण यासंबंधीच्या पक्षप्रमुखांच्या फोटोसह मोठ्या प्रमाणात जाहिराती लावण्यात आलेल्या आहेत। या जाहिराती महानगरपालिकेच्या हद्दीत असून सत्ताधाऱ्यांकडून जाहिरातींच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयुक्तांना दिले आहे। या संबंधितांवर आचारसंहिता भंग केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। या ठिकाणी संजय चव्हाण, अरविंद मानकरी, सोपान पाटील, कल्पिता पाटील, रोहन सोनवणे, मधुकर म्हस्के, गणेश निंबाळकर, चंद्रकांत चौधरी, राहुल जोशी आदींनी हे निवेदन आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले। मोठ्या जाहिराती देऊन गिरीश महाजन जे प्रलोभन देण्याचा प्रकार करतो हा सरळ आचारसंहितेचा भंग आहे। त्यामुळे गिरीश महाजनांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नव्हतं की या जाहिराती टाका। हा सभागृहात झालेला निर्णय पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे, लाईव्ह पाहतात सगळे लोक। त्यामुळे गिरीश महाजनांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे आणि हे कायदा हातात घेता आचारसंहितेचा भंग करता म्हणून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे। बहिणाबाईंचं नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जे दिलं गेलं त्याचं विधानसभेत नागपूरला सभागृहात ठराव पास करावा लागतो। ठराव पास झालेला आहे, या बाबतीची जाहिरात दिली आणि ही मागणी आमची विद्यार्थी संघटनेची पूर्वीपासून आहे, 10 वर्षापासून। आणि ते नाव दिलं तर यापूर्वी तो कॅबिनेटला बी झालेलं ठरव, त्यात जाहिरात देण्याचं काही कारण नाही। जाहिरात देणे म्हणजे तुम्ही प्रलोभन देताय, त्याच्यात कमळ ही निशाणी या दोघांचे फोटो आहेत, सरळ आचारसंहितेचा भंग आहे। त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन निवडणूक आयुक्तांना दिलेलं आहे। आता त्यांच्यावर आचारसंहितेचा त्यांनी भंग केलेलाच आहे, कारण हा जो बहिणाबाईचं नाव डिक्लेअर झालं हे तर TV वरती सर्वांना पाहिलेलंच होतं आणि हे दाखवायची गरज नव्हती। आणि जाहिरात देताना जामनेरच्या नावानं दिली, जळगावच्या नावानं का दिली नाही? मग जळगावच्या नावानं दिले असते तर पक्षाच्या माध्यमातून खर्च लादला गेला होता। जामनेरला दिली म्हणजे हा एक मुद्दाम वेगळ्या पद्धतीने खेळलेलं आहे, त्याच्यामुळे फसवेगिरी होते, त्याच्यामुळे हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे।